नमस्कार मंडळी. जेव्हा एखादा व्यक्ती घराचे बांधकाम सुरू करतो तेव्हा तो असा विचार करतो की माझ्या घराचा पाया अतिशय भक्कम झाला पाहिजे, जेणेकरून की मी कितीही मजली इमारत बांधली तर ती इमारत सुखरूप राहील आणि माझ्या घरातील 2-4 पिढ्या तरी या घरामध्ये सुखरूप राहू शकतील. मंडळी, आपण जीवन जगत असताना किती भविष्याचा विचार करतो. त्याच प्रकारे मुलाला शिक्षण देत असताना सुद्धा अशाच प्रकारचा विचार पालकांनी केला पाहिजे. पालकांनी मुलाचा शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी, त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त वाचन करावं, ही वृत्ती त्यांच्यामध्ये जोपासायला पाहिजे, जेणेकरून की मुलाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील, मुलांचं ज्ञान विकसित होईल, मुलांची निर्णय क्षमता वाढेल, जेणेकरून की मुलगा जीवनामध्ये अभ्यास करून आपली स्वप्न पूर्ण करेल, स्वतःच्या पायावर उभं राहील आणि उंच आकाशामध्ये भरारी होऊ शकेल. तर मंडळी, या सर्व गोष्टी सहज साध्य करण्यासाठी आपल्याला एका गोष्टीची आवश्यकता आहे आणि ती गोष्ट म्हणजे पुस्तक. कारण पूर्वजांनी सुरुवातीपासूनच म्हटलेलं आहे की पुस्तक हेच आपले खरे मित्र असतात किंवा ग्रंथ हेची गुरु, असं पूर्वजांनी सुरुवातीपासूनच म्हटलेलं आहे. ज्याप्रमाणे गुरु जीवनामध्ये मार्ग दाखवत असतात, त्याप्रमाणे पुस्तक म्हणजेच ग्रंथ जीवन जगण्याची नवी कला व्यक्तीला शिकवत असतात. एका ठिकाणी म्हटलेलंच आहे ना, वाचाल तर वाचाल. त्यासाठी अशीच ग्रंथ किंवा अशीच पुस्तके वाचून कसा व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा या संदर्भातील नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला भेट द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. ठीक आहे, धन्यवाद.